वेलकम टू द राणाचा बडबड कट्टा. तुम्हाला माहित आहे का, जगातल्या सर्वात मोठ्या यूट्यूबर मिस्टर बीस्टला 1000 सबस्क्रायबर मिळवण्यासाठी 2 वर्षे लागली होती आणि त्यासाठी त्याने 200हून अधिक व्हिडिओ अपलोड केले होते. दुसरीकडे आजकाल बरेच छोटे चॅनल 1000 सबस्क्रायबर मिळण्याआधीच यूट्यूब सोडून देतात. आता याचा अर्थ असा नाही की त्यांचे व्हिडिओ चांगले नाहीत किंवा त्यांना व्हिडिओ बनवता येत नाहीत. त्यांची ग्रोथ होत असते पण ती दिसत नाही, त्यामुळे त्यांना ती टिकवता येत नाही. म्हणजे त्यांची वाढ होत असते पण ती कोणालाच दिसत नाही. आता हे असं का होतं आणि आजकाल चॅनलला बूस्ट देण्यासाठी आणि क्रिएटर्सना यूट्यूबवर टिकून राहण्यासाठी कोणते मार्ग मदत करत आहेत? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नाहीतर तुम्ही खूप काही गमावून बसाल. मी आहे तुमचा आपला राणा आणि तुम्ही पाहतात ऑफिशियल यूट्यूब चॅनल राणाचा बडबड कट्टा. आता एक गोष्ट तुम्ही तुमच्या डोक्यात फिट्ट बसवून घ्या, यूट्यूब अल्गोरिदम कोणाचाही सख्खा नाही. तो मलाही ओळखत नाही आणि मिस्टर बीस्टलाही नाही. तो फक्त डेटावर काम करतो जो तुमच्या व्हिडिओमधून त्याला मिळतो. सुरुवातीला यूट्यूबला तुमच्या प्रेक्षकांबद्दल अर्थातच ऑडियन्सबद्दल काहीच माहिती नसतं. त्यामुळे जेव्हाही तुम्ही एखादा व्हिडिओ अपलोड केला आणि अपलोड करसाल तेव्हा तो काही प्रेक्षकांना दाखवेल आणि म्हणेल, हे बघा, तिथून जो डेटा मिळेल त्यांच्या आधारावर तो पुढे काम करत राहील. जर प्रेक्षकांनी इंटरेस्ट दाखवला आणि व्हिडिओवर एंगेजमेंट आलं तर तो असेच आणखी प्रेक्षक शोधतो आणि त्यांना तुमचा व्हिडिओ दाखवेल. त्यामुळे कधी कधी तुमच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज येतात, म्हणजेच व्हिडिओ योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. व्ह्यूज येत नाहीत म्हणजे ते योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही. आता हे टेस्टिंग अल्गोरिदम सतत करत राहतो. तर तुमचं काम काय आहे? सातत्य राखणं आणि व्हिडिओ अपलोड करत राहणं. कारण तुम्ही जितके जास्त व्हिडिओ अपलोड करसाल ना, तितकाच जास्त डेटा अल्गोरिदमकडे असेल. त्यामुळे तो तुमच्यासाठी योग्य प्रेक्षक शोधायला मदत करेल. दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूब एक्सपोजर, जो प्रत्येक छोट्या चॅनलसाठी खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही मेहनत करून रोज व्हिडिओ अपलोड करत आहात पण तो कोणाच्याही फीडमध्ये दिसतोय नाही. तर इतके व्हिडिओ अपलोड करून काय फायदा? सुरुवातीला व्हिडिओ परफेक्ट कसा बनवायचा हे सोडून व्हिडिओ अधिक क्लिकेबल कसा बनवायचा यावर लक्ष द्या. प्रेक्षकांच्या नजरेत कसं यायचं यावर लक्ष द्या. आणि हे तुम्ही फक्त 3 गोष्टींनी करू शकता: व्हिडिओचं थंबनेल, व्हिडिओचं टायटल आणि व्हिडिओचं परफेक्ट SEO अर्थातच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. व्हिडिओ कसा बनला आहे ही नंतरची गोष्ट आहे. तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज यासाठी येत नाहीत कारण लोक त्यावर क्लिकच करत नाहीत. त्यामुळे तुमचं पहिलं ध्येय हेच असायला हवं पाहिजे की प्रेक्षकांना व्हिडिओवर क्लिक करायला कसं लावायचं. तेव्हाच तुमच्या चॅनल आणि व्हिडिओची एंगेजमेंट वाढेल बघा. तिसरी गोष्ट म्हणजे आता एक धरून चला, म्हणजे 100 व्हिडिओंचा नियम, म्हणजेच 100 व्हिडिओच रूल. माझ्या मते हा नियम प्रत्येक छोट्या चॅनलनी पाळला पाहिजे. बघा, एक ध्येय ठेवा, तुम्हाला व्ह्यूज मिळत वा न मिळत, तुम्हाला कोणत्याही प्रकारे 100 व्हिडिओ अपलोड करायचेच करायचे. कारण तुम्ही जो व्हिडिओ अपलोड कराल तो यूट्यूबला तुमच्या चॅनलबद्दल एक माहिती देईल. यूट्यूब एका मशीनसारखं आहे. आपण जे काही व्हिडिओ टायटल थंबनेल अपलोड करत असतो ना, ते सर्व अल्गोरिदम ॲनलाइज करत असतो. त्यामुळे जास्त अपलोड म्हणजे जास्त डेटा आपल्या व्हिडिओंचा अल्गोरिदमपाशी आणि जास्त व्हिडिओ शिफारशी. इथे तुम्हाला एका खूप महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे: कन्सिस्टंट अपग्रेड. तुम्ही हा चॅनल बघा ज्याने 100हून अधिक व्हिडिओ अपलोड केले आहेत पण काहीही रँडम अपलोड केले आहेत. ना कोणती योग्य नीच आहे, ना कंटेंटमध्ये सुधारणा आहे. तुम्हाला यांच्यासारखे व्हिडिओ अपलोड करायचे नाहीत. तुम्ही तुमचा पहिला व्हिडिओ अपलोड करा, मग दुसरा, मग तिसरा, चौथा, त्यानंतर त्या सर्व व्हिडिओंचं अनालिसिस करा, तपासा
अनालिसिस तपासा आणि लोक काय पाहायला आवडत आहे, कुठे लोक व्हिडिओ सोडून जात आहेत आणि त्या डेटानुसार तुमच्या व्हिडिओचं नियोजन करा. विचार करा, जर तुम्ही एका व्हिडिओमध्ये 1% जरी सुधारणा केली तर 100 व्हिडिओनंतर तुम्ही 100% सुधारणा करून जाल आणि तुम्हाला एका टिपिंग पॉईंटची वाट पाहायची आहे. आता टिपिंग पॉईंट म्हणजे काय हो? जो आपलं पुढचं शस्त्र आहे. आता टिपिंग पॉईंट तो असतो जेव्हा तुम्हाला व्हिडिओवर क्लिक मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही. तुमचा व्हिडिओ आपोआप प्रेक्षकांना शिफारसीत होऊ लागतो. म्हणजे ॲल्गोरिदमकडे आता एवढा डेटा जमा झालाय तुमचा आहे की त्याला आता टेस्टिंग करण्याची गरज नाही. त्याला माहीत आहे की तुमची ऑडियन्स कोणती आहे आणि हा टिपिंग पॉईंट कधीही येऊ शकतो बघा. तुमचा 50वा व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो, 80वा, 100वा किंवा 120वा पण जाऊ शकतो. बरेच व्हिडिओ क्रिएटर्स काय करतात, इथे पोहोचण्याआधीच यूट्यूब सोडून देतात. त्यांपैकी कोणताही एक व्हिडिओ तुम्हाला टिपिंग पॉईंटपर्यंत पोहोचवू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. काही प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशी सविस्तर माहिती तुम्हाला आजपर्यंत कोणीही मराठीत सांगितली नसेल. बघा, मी तुमच्यासाठी योग्य अभ्यास करून व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे सपोर्ट तर बनतोच ना यार. आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी शेअर करेल की मी माझ्या प्रत्येक मराठी यूट्यूबरला मग सहज मदत करेल आणि सहज मदत होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय जय महाराष्ट्र.